आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे। आपण सध्या माळशिरसमध्ये आहोत। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो की या ठिकाणी माळशिरसमधील श्री संत सावतामाळी यांचं मंदिर आहे। या मंदिरावरती या पालखी जी सोहळा आहे येतो, त्या सोहळ्यानिमित्त या पालखीच्या निमित्ताने या संत सावतामाळी मंदिरावरती आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी या नयनरम्य सजावटीने मंदिर परिसरात उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतंय, ज्यामुळे वारीसाठी येणाऱ्या भाविकांचं या मंदिराचं जे आकर्षक फुलांचं जे सजावट आहे ते हे लक्ष वेधून घेते। हे जे माळशिरसमधील फरांदे कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियाच्या माध्यमातून देखील ही सजावट आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे ते फरांदे कुटुंबीय आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडून करूया, काय सांगाल कशा पद्धतीने ही सजावट करण्यात आली आहे व किती वर्षापासूनचा हा उपक्रम आहे? हा गेली 25 वर्ष झाले फरांदे बंधू पुणे आणि श्री संत सावतामाळी देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी बंधू भगिनींसाठी वाटेवरील वारकरींसाठी या ठिकाणी मोफत अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो। सर्वसाधारण 5,000 ते 10,000 वारकरी बंधूंची या ठिकाणी मोफत भोजनाची व्यवस्था दरवर्षी केली जाते। फरांदे बंधू पुणे तसेच श्री संत सावतामाळी देवस्थान माळशिरस या ठिकाणी श्री समर्थ बहुउद्देशीय शिक्षण संस्था माळशिरस, श्री संत सावतामाळी विविध कार्यकारी सोसायटी माळशिरस यांच्या सहकार्यातून हा उपक्रम गेली 25 वर्ष झालं राबवला जातोय आणि ह्या उपक्रमाला वारकरी बंधू भगिनी सर्व भक्तजन यांचा चांगला प्रतिसाद आहे आणि ही सेवा करण्याची संधी आम्हाला पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांची अशीच आमच्या हातून सेवा घडावी एवढीच अपेक्षा। या फुलांच्या सजावटीसाठी साधारण किती रुपयांचा खर्च येतोय? फुलांच्या सजावटीसाठी खर्च बऱ्यापैकी येतोय, परंतु हा देणगीच्या स्वरूपामध्ये काही आमच्यातील वारकरी बंधू भगिनी हे फुलांच्या सजावटीसाठी भरपूर प्रमाणात फुलं देतात आणि हा देणगीच्या सहकार्यातून हा खर्च होतो, त्यामुळं त्याचा खर्च तसा आकड्यात सांगणं कठीण आहे, तरीसुद्धा बऱ्यापैकी खर्च येतो आहे। नक्कीच आपण पाहतोय की गेली 25 वर्षापासून फरांदे कुटुंबियांच्या माध्यमातून या मंदिरावरील फुलांची सजावट असेल तसेच मोफत अन्नदान देखील येणाऱ्या वारकऱ्यांसाठी या ठिकाणी केले जात आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, माळशिरस, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।